एक महत्त्वाची बातमी समोर येते। गुरुजी तालीम मंडळानं नियम मोडलाय। परवानगी नसताना मंडई चौकामध्ये ढोल ताशाच्या मंडळाकडनं वादन करण्यात आलेले आहे। त्याची महत्त्वाची आपण बातमी बघतोय। गुरुजी तालीम मंडळानं नियम मोडलेला आहे। खरं तर मानाच्या गणपतींपैकी एक गणपती अशी गुरुजी तालीम या मंडळाची ओळख आहे। पहिला मानाचा कसबा, त्याबरोबरीनं दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरीचा आणि तिसरा मानाचा गुरुजी तालीम मंडळाचा गणपती मात्र नियम मोडलेला आहे असं म्हणत परवानगी नसतानाही मंडई चौकामध्ये ढोल ताशाचं या मंडळाकडनं वादन करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे यांच्याकडनं। रेवती, काय अधिक माहिती? अशा पद्धतीनं चौकामध्ये मंडई चौकात ढोल वादन झालेलं आहे, काय पुढची कारवाई? प्रज्ञा, खरं तर आपण बघतोय की गेल्या अर्ध्या ते पाऊण तासापासून मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम हा मंडई चौकातच आहे। तीर वादनाला मंडई चौकात परवानगी नसताना देखील मागच्या अर्ध्या तासापासून इकडे वादन चालू आहे। आपण बघतोय की गुलाल देखील उधळल्या जात आहे इकडे आणि त्यासोबतच बँड सोबत ढोल ताशा पथक देखील मागेल अर्ध्या ते पाऊण तासापासून इथे वादन करत आहे। आणि मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या गणपतीमध्ये मोठी गॅप झाल्याने पुढच्या विसर्जन मिरवणुकीसाठी देखील वेळ लागू शकतो। त्याच्याने पुढच्या गणपतीला देखील विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अजून जाऊ शकतो, अजून वेळ लागू शकतो। त्यामुळे आता यावरती पोलीस काय कारवाई करते, काय ऍक्शन घेते हे पाहणं महत्वाचं आहे। कारण अजूनही इकडे स्थिर वादन हे केल्या जात आहे परवानगी नसताना। प्रज्ञा, नक्कीच रेवती, मात्र जे नियम आहेत त्या नियमांचा भंग झालेला आहे। अर्थातच पोलीस आता योग्य त्या सूचना या मंडळाला करतील। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती।